बाहेर छान असा पाऊस पडत आहे. चला तर मग आज 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 आपण क्रिस्पी कॉर्न कटलेट करणार आहोत. त्यासाठी इकडे आधी आपण आलं, लसूण आणि मिरची आपण थोडी बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला. नंतर कॉर्न आपल्याला काढून त्यामध्ये दाणे काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्नचे दाणे कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही ते हाताने सुद्धा काढून घेऊ शकता. आता मी हे दाणे चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलेले आहेत. आता इकडे मी 2 कॉर्नचा वापर केलेला आहे. त्यामधील एक कॉर्न आपल्याला उकडून घ्यायचा आहे दाणे काढून आणि एक कॉर्नचे आपल्याला असे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. आता मी इकडे कांदा चिरून घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या ॲड करू शकता. इथे मी कांदा, गाजरचा वापर केलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता इकडे मी गाजर किसून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता. त्यानंतर मी इकडे 2 उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे. उकडलेले बटाटे आपल्याला वरील साल काढून आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा स्मॅश करून घेऊ शकता. आता तयार बटाट्यामध्ये आपण वाटून घेतलेला कॉर्न, गाजर, कांदा, कोथिंबीर नंतर आपली जी मिरची वाटून घेतली ती घेतलेली आहे. उकडलेले कॉर्न टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरेपूड, लाल तिखट, मीठ, थोडा चाट मसाला, आमचूर पावडर टाकून ह्याला चांगले मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये इकडे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकलेले आहे. सुरुवातीला आपल्याला 2 चमचे कॉर्न टाकून ह्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 1 चमचा भाजलेले बेसनसुद्धा ॲड केलेले आहे. आता यामध्ये मी 2 चमचे तांदळाचे पीठ ॲड केलेले आहे आणि 1 मोठा चमचा मी भाजलेले बेसन ॲड केलेले आहे. आता ह्या मिश्रणाला आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर इकडे मी एक तवा घेतलेला आहे. त्यावर थोडेसे ऑइल स्प्रे करून घ्यायचे आहे. मी ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता आपल्याला तयार मिश्रण असे छोटे छोटे असे टिक्कीचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर मी ह्याला बारीक रव्यामध्ये कोट करून घेतलेले आहे. आणि आपल्याला तव्यावर ह्याला चांगले दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हवं असेल तर वरतून तुम्ही थोडेसे तेल स्प्रे करू शकता किंवा तेल ओतून घेऊ शकता. आणि बारीक गॅसवरच ह्याला आपल्याला एकदम मंद गॅसवर आपल्याला ह्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. कमी तेलात आणि पावसाची मजा घेत आपण हे क्रिस्पी कॉर्न कटलेटचा आपण इकडे आस्वाद घेऊ शकतो. बघताना किती छान असा रंग आलेला आहे. तुम्ही ह्याला पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा सॉस बरोबर पण सर्व करू शकता. तयार आहेत आपले क्रिस्पी कॉर्न कटलेट्स. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.